Hello everyone. Today we are going to see some more examples. Okay, so here is the example. Find the value of k if the slope of the line passing through the points P34, Q5K is 9. Okay, आता बघा फाइंड काय करायचं आहे. स्लोप ऑफ लाईन पासिंग थ्रू द पॉईंट्स म्हणजे हे जे पॉईंट्स दिलेले आहेत तुम्हाला ह्या पॉईंटमधून एखादा स्लोप स्लोप मिळतो. म्हणजे काय आहे, तो स्लोप आहे 9 आहे ह्या पॉईंटमधून. ठीक आहे, मग आता तुम्हाला काय करावं लागणार बघा. तर इथं जो पॉईंट्सचा फॉर्म्युला आहे, स्लोपचा फॉर्म्युला आहे, तो तुम्हाला यूज करावा लागणार आहे. ओके, म्हणजे ह्या दोन पॉईंट्सचा स्लोप हा आहे, त्याच्यावरून तुम्हाला के फाइंड करायचा आहे. ओके, मग दोन पॉईंट्सचं जेव्हा स्लोप तुम्ही फाइंड करत असता तेव्हा त्याच्यासाठी फॉर्म्युला कोणता यूज करायचा, तर y2 मायनस y1 अपॉन x2 मायनस x1 तो फॉर्म्युला यूज करायचा. ठीक आहे, मग त्या फॉर्म्युलानुसार दॅट इज इक्वल टू 9. बघा हे फर्स्ट एक्झाम्पल आहे. ओके, गिवन x1 y1 x2 y2 म्हणा तुम्ही. ठीक आहे, अँड स्लोप ऑफ PQ इज इक्वल टू 9. ओके, म्हणजेच y2 मायनस y1 अपॉन x2 मायनस x1 इज इक्वल टू 9. मग हे सिम्प्लिफाय केल्यानंतर काय येतं, केची व्हॅल्यू मिळते तुम्हाला. ओके, बघा केची व्हॅल्यू काय आहे, के मायनस 4 ओके अपॉन 2 इज इक्वल टू 9. देन के मायनस 4 इज इक्वल टू 18. देन के इज इक्वल टू 22. याप्रमाणे सॉल्व करायचं आहे. ओके, सिमिलरली बघा पुढचं जे एक्झाम्पल आहे ते काय आहे. द पॉईंट्स A13 ओके B41 C3K आर कोलिनियर. आता बघा इथं कोलिनियर दिलेलं आहे. कोलिनियर म्हणजे काय, तर हे जे स्लोप्स आहेत ते स्लोप्स पॅरलल आहेत. मीन्स वॉट, ह्या दोन हे पॉईंट्स यूज करून स्लोप फाइंड करायचं आहे. टोटल 3 पॉईंट्स आहेत, त्या 3 पॉईंट्समधून तुम्हाला 2 स्लोप्स मिळतात, ते पॅरलल आहेत. मीन्स काय, दोन्ही स्लोप्स इक्वल आहेत. ओके, म्हणजे एकदा AB फाइंड करायचं, देन BC फाइंड करायचं. ओके, मग AB हे 2 पॉईंट यूज करून स्लोप फाइंड करा, BC हे 2 पॉईंट यूज करून स्लोप फाइंड करा. ते दोन्ही स्लोप्स इक्वल दाखवायचे. का, तर आर कोलिनियर म्हणलेलं आहे. कोलिनियर म्हणजेच काय, ओके ते पॅरलल असतात, दोन्ही स्लोप्स इक्वल आहेत. ओके, मग त्याच्यानुसार तुम्ही केची व्हॅल्यू फाइंड करू शकता. ठीक आहे. ओके, देन नेक्स्ट एक्झाम्पल बघा. हे एक्झाम्पल तुम्ही सॉल्व करा. द पॉईंट P1K लाईज ऑन द लाईन पासिंग थ्रू द पॉईंट्स 2, अँड B33. ओके, तर काय येतं बघा. आता इथं काय होणार आहे, पॉईंट इथं दिलेला आहे 1K. ओके, आणि हे दुसरे 2 पॉईंट्स दिलेले आहेत. म्हणजे इथं तुम्हाला काय करावं लागणार, स्लोप ऑफ AB हा एक स्लोप फाइंड करायचा. ओके, आणि स्लोप ऑफ BP हा एक स्लोप फाइंड करायचा. ओके, एक्झाम्पल व्यवस्थित वाचायचं. एक्झाम्पल जर तुम्हाला समजलं तर काय फाइंड करायचं ते तुम्हाला समजेल. ठीक आहे, बरं काय काय सांगितलं बघा. स्लोप ऑफ AB हा एक स्लोप घ्यायचा आणि BP हा एक स्लोप घ्यायचा. दोन्ही स्लोप्स इक्वल दाखवायचे. ओके ओके, ठीक आहे. मग हे एक एक्झाम्पल सॉल्व करा. इथं सोल्युशन्स दिलेले आहेत, तुम्ही सॉल्व करा, मग चेक करा. ठीक आहे. तर बघा इथं नेक्स्ट एक्झाम्पल. रिड्यूस द इक्वेशन 6x + 3y + 8 इज इक्वल टू 0 इंटू स्लोप इंटरसेप्ट फॉर्म. हेन्स फाइंड इट्स स्लोप. ओके, म्हणजे हे जे एक्झाम्पल आहे ते कशामध्ये तुम्हाला कन्वर्ट करायचं आहे, स्लोप इंटरसेप्ट फॉर्ममध्ये. ओके, स्लोप इंटरसेप्ट फॉर्म काय आहे, तर y इज इक्वल टू mx + c हा स्लोप इंटरसेप्ट फॉर्म आहे. म्हणजेच हे सगळं कन्वर्जन ह्या mx + c याप्रमाणे फॉर्म करायचं आहे. म्हणजे बघा काय काय येतं. आता 3y इज इक्वल टू, सगळे टर्म्स त्या साईडला घ्या, mx + c म्हणजे x आधी पाहिजे. ठीक आहे, mx + c. देन y इज इक्वल टू m. ओके, आता बघा हे 3y आहे, हे 3 पण या साईडला घ्या, म्हणजे आपल्याला y इज इक्वल टू पाहिजे. सो काय तर बघा, y इज इक्वल टू -2x - 8/3. दिस इज ऑफ द फॉर्म y इज इक्वल टू mx + c विथ m इज इक्वल टू -2. म्हणजेच काय तर y इज इक्वल टू -2x - 8/3 इज इन स्लोप इंटरसेप्ट फॉर्म विथ स्लोप इज इक्वल टू -2. ओके, बघा इथं
हे का लिहिलं परत, बिकॉज इथं रिड्यूस द इक्वेशन स्लोप इंटरसेप्ट फॉर्म, हे रिड्यूस करायचं आहे, मग त्याच्यानंतर स्लोप फाइंड करायचं आहे. ओके, ठीक आहे. सो नेक्स्ट एक्झाम्पल इज फाइंड द इक्वेशन ऑफ लाईन हॅव्हिंग स्लोप 5 अँड कंटेनिंग पॉईंट a-1 2. ओके, आता बघा हे एक्झाम्पल सोपे आहेत. इथं काय दिलेलं आहे, स्लोप दिलेला आहे आणि पॉईंट दिलेला आहे. तुम्हाला फाइंड करायचं आहे हे इक्वेशन. मग कोणता फॉर्म्युला यूज करायचा, कोणता फॉर्म्युला यूज करायचा, इथं स्लोप दिलेला आहे आणि पॉईंट दिलेला आहे. ठीक आहे, मग कोणता फॉर्म्युला, y-y1 इज इक्वल टू m इंटू x मायनस x1 हा फॉर्म्युला यूज करायचा. ओके, म्हणजे m दिलेला आहे, m इज इक्वल टू 5 आणि पॉईंट दिलेला आहे x1 y1 इक्विव्हॅलंट टू -1 2. असं फर्स्ट गिव्हन लिहायचं, मग त्याच्यानंतर फॉर्म्युला लिहायचा. इथं आहे बघा हे एक्झाम्पल, त्याच्यानंतर फॉर्म्युला लिहायचा. ओके, मग फॉर्म्युलामध्ये पुट केला की यू विल गेट द इक्वेशन. ओके, सो नेक्स्ट एक्झाम्पल कंटेनिंग द पॉईंट T73 अँड हॅव्हिंग इन्क्लिनेशन 90 डिग्री. ओके, म्हणजेच आता इथं काय करावं लागणार बघा, तुम्हाला इक्वेशन फाइंड करायचं आहे. तर इथं काय इन्क्लिनेशन ऑफ लाईन थिटा इज इक्वल टू 90 डिग्री दिलेलं आहे. ठीक आहे, मग काय येणार, द रिक्वायर्ड लाईन इज पॅरलल टू वाय ॲक्सिस. ओके, कारण इथं 90 डिग्री आहे, म्हणजेच काय इक्वेशन ऑफ लाईन पॅरलल टू वाय ॲक्सिस इज ऑफ द फॉर्म x इज इक्वल टू h. ओके, मग सिन्स द लाईन पासेस थ्रू 7 3 देन h इज इक्वल टू 7, द इक्वेशन ऑफ रिक्वायर्ड लाईन इज x इज इक्वल टू 7. ओके, बघा त्याप्रमाणे हे तर एक्झाम्पल. ओके, सो नेक्स्ट एक्झाम्पल बघा, थ्रू द ओरिजिन विच बायसेक्ट्स द पोर्शन ऑफ द लाईन 3x + 2y इज इक्वल टू 2 इंटरसेप्टेड बिटवीन द कोऑर्डिनेट ॲक्सिस. ओके, आता बघा इथं काय दिलेलं आहे, थ्रू द ओरिजिन. ओके, काय आहे ओरिजिन, एक लाईन बायसेक्ट करतं, काय कुठलं लाईन आहे ते 3x + 2y इज इक्वल टू 2 इंटरसेप्टेड बिटवीन द कोऑर्डिनेट ॲक्सिस. ठीक आहे, म्हणजेच हे जे इक्वेशन आहे ते इंटरसेप्टेड म्हणजे हा इंटरसेप्ट फॉर्ममध्ये जातो. ठीक आहे, मग बघा इथं काय आहे, या डायग्रामप्रमाणे तुम्ही जर चेक केला तर गिवन इक्वेशन ऑफ लाईन 3x + 2y इज इक्वल टू, मग हे इंटरसेप्ट फॉर्ममध्ये आपण फॉर्म करायचं आहे. ओके, इज इक्वल टू 1. मग त्याच्यानंतर इंटरसेप्ट फॉर्म म्हणजे तुम्हाला a आणि b फाइंड करावं लागणार, बरोबर. म्हणजे x/2/3 + y/1 इज इक्वल टू 1. म्हणजे a आणि b मिळालं तुम्हाला. मग a आणि b मिळाल्यानंतर काय करायचं बघा, द लाईन 3x + 2y इज इक्वल टू 2 इंटरसेक्ट्स द x ॲक्सिस ॲट 2/3 अँड y ॲक्सिस ॲट B01. ओके, म्हणजे हा a आणि b पॉईंट्स. ओके, मग आता रिक्वायर्ड लाईन पासिंग थ्रू द मिड पॉईंट, म्हणजे जे आता मिड पॉईंट तुम्हाला फाइंड करावं लागणार, त्या मिड पॉईंट फाइंड केल्यानंतर मग हे ओरिजिनपासून तुम्ही सॉल्व करायचं आहे. ओके, म्हणजे हा मिड पॉईंट आणि ओरिजिनमधून तो लाईन पास होतो. मग मिड पॉईंट कसं फाइंड करणार, ए बीमध्ये हा ए पॉईंट आहे, बी पॉईंट आहे. ओके, हा मिड पॉईंटचा फॉर्म्युला मागच्या लेक्चरला तुम्हाला सांगितलेला आहे. ओके, देन रिक्वायर्ड लाईन पासेस थ्रू 0 0 अँड 1/3 1/2. म्हणजे हे इथं ओरिजिन दिलेलं आहे आणि हा पॉईंट दिलेला आहे. ओके, मग 2 पॉईंट फॉर्म यूज करायचं, त्याच्यामध्ये व्हॅल्यू पुट करा, यू विल गेट द आन्सर. ओके, तर याप्रमाणे एक्झाम्पल्स तुम्ही सॉल्व करा आणि हे सगळं कंप्लीट करा. ठीक आहे, सो नेक्स्ट काही एक्झाम्पल्स आहेत ते आपण नेक्स्ट लेक्चरला घेऊ. ओके, थँक्यू.